Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. अब की बार कशी गंमत असते बघा. एखादा स्लोगन किंवा एखादी ॲड आपण बघतो आणि ती जाहिरात आपल्या इतक्या मनात बसते की आपण अनेकदा ते जिंगल्स जे ते आपण गुणगुणत असतो. आणि अशाच अनेक जाहिराती ज्यांनी आपल्याला दिल्या, भारताला दिल्या, ते पियुष पांडे यांचं आज 70व्या वर्षी निधन झालंय. पण त्यांचा प्रवास हा तितकाच रंजक आहे जितकं त्यांचं काम होतं. त्यांच्या कामामध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी होती हे तर झालंच, पण त्याचबरोबर त्यांनी ह्या ज्या कुठल्या ॲड्स बनवल्या त्या सगळ्या ॲड्स त्यांनी कशा बनवल्या त्याच्या मागे सुद्धा अनेक इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत आणि त्याच या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. अब की बार मोदी सरकार हे जे स्लोगन होतं किंवा या एका वाक्यामुळे ज्याच्यामुळे मोदींची खूप क्रेज जी आहे ती 2014 मध्ये निर्माण झालेली होती, या स्लोगन मागे सुद्धा पियुष पांडे यांचाच हात होता. ती एक प्रचंड इंटरेस्टिंग स्टोरी आहे, त्याच्याकडे आपण येणारच आहोत. पण त्याच्या आधी आपण पियुष पांडे यांचा थोडक्यात प्रवास जाणून घेऊया. 1982 साली त्यांनी ॲडव्हर्टायझिंग कंपनी जी आहे ऑगल्वी त्याच्यामध्ये प्रवेश केला. तिथे ते एक ट्रेनी म्हणून जॉईन झाले होते आणि नंतर त्यांचा जो अख्खा प्रवास आहे तो तिकडनं खरं तर सुरू झाला. त्यांनी वेगवेगळ्या ब्रँडसाठी म्हणजे फेविकॉल असेल, एशियन पेंट्स असेल, त्याचबरोबर फेविक्विक असेल आणि प्रचंड असे वेगवेगळे ब्रँड्स होते, सेंटर फ्रेश असेल, या सगळ्यासाठी त्यांनी अनेक जाहिराती ज्या आहेत त्या तयार केलेल्या होत्या. पण या सगळ्यामध्ये ते असं म्हटलेले होते की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षासाठी काम करत नाही किंवा त्यांचं काम आम्ही म्हणजे जाहिरातींचं असेल किंवा स्लोगन्सचं असेल, ॲड कॅम्पेन्सचं असेल ते आम्ही घेत नाही असं ते म्हणालेले होते. पण या त्यांच्या अख्ख्या प्रवासामध्ये आपण जर बघितलं तर एक जी सगळ्यात मोठी हायलाईट होती ती होती कॅडबरीची ॲड. आता ही जी कॅडबरीची ॲड होती त्याचाही एक प्रचंड इंटरेस्टिंग असा प्रवास आहे. पण ज्या वेळेला त्यांनी ऑगल्वी जॉईन केलं त्याच्यानंतर त्यांची बोर्डावरती नियुक्ती झाली काही वर्षांनी आणि तिथनं त्यांचा प्रवास जो आहे तो आणखीन रंजक होत गेला. पण ही कॅडबरीची ॲड, आता त्याच्या मागची स्टोरी काय होती तेही आपण बघूयात. ज्या वेळेला त्यांना कॅडबरीची ॲड आपल्याला करायची असं सांगण्यात आलं त्यावेळेला खरं तर ते सुट्टीसाठी अमेरिकेत गेलेले होते. एक दिवस अचानक त्यांच्या बॉसचा त्यांना फोन आला की कॅडबरी ब्रँड बरोबर ते आपल्यावरती प्रचंड प्रेशर टाकतायत, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी तयार करायचं आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही तुमच्याकडनं आमचं कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊ कारण की आमचं काम जे आहे ते नीट होत नाहीये. आणि हे सगळं घडत असताना त्यांचे बॉस हे सांगत असताना पियुष पांडे यांनी लगेचच मुंबईचं तिकीट काढलं आणि ते मुंबईला परत आले. मुंबईला परत येत असताना रस्त्यात त्यांनी वेगवेगळ्या आयडियाज ज्या होत्या त्या क्रिएट केल्या, त्या लिहून काढल्या आणि मग कॅडबरीची ॲड जी आहे ती तयार झाली. पण त्याच्यामध्ये कॅडबरी कंपनीने त्यांना काय सांगितलेलं होतं की कॅडबरी हे एक असं प्रोडक्ट आहे जे लहान मुलांना आवडतं, त्यांना चॉकलेट्स आवडतात, त्यांना त्यांच्यासाठी जी खरेदी आहे ती होते, पालक त्यांच्यासाठी विकत घेतात. पण आपल्याला कॅडबरीला असं एक रूप द्यायचंय ज्यांनी मोठ्यांना म्हणजे अडल्ट्सला सुद्धा तो प्रोडक्ट आपलंसं वाटेल, त्यांना त्याची क्रेज जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. इतकं सोपं एक ब्रीफ जे होतं त्यांना देण्यात आलेलं होतं. आणि मग ही जी ॲड आहे ती त्यांनी तयार केली आणि मग कॅडबरी फक्त लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्ये सुद्धा तितकीच प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर आता त्यांच्या आणखीन कुठल्या ॲड्स होत्या. त्याच्यात फेविकॉलची एक ॲड होती, फेविक्विकची एक ॲड होती. त्याचबरोबर वोडाफोनचं जर आपण बघितलं तर वोडाफोनसाठी एक हच नावाची ॲड होती, ती खूप पॉप्युलर झालेली होती. जिकडे एका लहान मुलाला एक छोटंसं गोड असं गोंडस कुत्रं असतं ते त्याला सगळीकडे फॉलो करत असतं आणि त्याच्यातनं त्यांना असा संदेश द्यायचा होता की आमची रेंज, आमच्या कार्डची रेंज, आमच्या कंपनीची रेंज ही तुम्ही कुठेही गेलात तरी तिथपर्यंत तुमच्या सोबत असेल. त्याच्यानंतर झुझूची ॲड आपण बघितली होती की IPL दरम्यान ही झुझूची जी ॲड आहे ती सातत्यानं लागायची. ती बघून आधी सुरुवातीला इरिटेट व्हायचं, पण नंतर सगळ्यांना त्याची इतकी सवय झाली की अनेक लोकांची कॉलर ट्यून सुद्धा ती झुझूची जी जिंगल होती ती असायची. त्याच्यानंतर एशियन पेंट्सला सुद्धा त्यांनी एक वेगळंच रूप दिलेलं होतं. एशियन पेंट्सला म्हणजे घरामध्ये रंग दिल्यानंतर कसा फरक पडू शकतो, एक महिला ज्या वेळेला घरात असते त्यावेळेला तिच्यासाठी ते घर किती महत्त्वाचं असतं हे त्यांनी एका अर्थी त्या ॲडमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आणि मग हा ब्रँड जो आहे तो अतिशय पॉप्युलर झाला. कुठेही रंगकाम कोणालाही करायचं असलं की सगळ्यांनी एशियन पेंट्स हा ब्रँड जो आहे त्याला पसंती दिली होती. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यात जास्त चर्चेत जे होतं ते होतं अब की बार मोदी सरकार. आता हे स्लोगन कसं आलं तर त्याची जी स्टोरी होती ती सुद्धा त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेली होती. जसं मी सुरुवातीला म्हटले की त्यांनी हे म्हटलेलं होतं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं कामच घेत नाही आणि आम्ही तसं अगदी स्पष्टपणे म्हणायचो सुद्धा.
पण मी एकदा फक्त नरेंद्र मोदींना 20 मिनिटांसाठी भेटलो आणि माझा हा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो पूर्णपणे चेंज झाला. त्या इंटरव्ह्यूमध्ये ते काय म्हणाले होते तेही आपण समजून घेऊया. ते CNBCला इंटरव्ह्यू देत होते आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पंतप्रधान व्हायच्या आधीपासून ओळखत होतो, कारण मी गुजरात टुरिझमसाठी काम केलं होतं. ज्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी त्यांच्यासाठी काम केलेलं होतं. मला त्यांच्याबरोबर 20 मिनिटं देण्यात आलेली होती. 20 मिनिटात ते मला गुजरातमधली 6 ते 7 लोकेशन्स जी आहेत, जागा ज्या आहेत त्या फिरवणार होते, तिथे घेऊन जाणार होते. आणि मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेला पहिल्या 20 मिनिटांमध्ये, म्हणजे जी 20 मिनिटं मला दिलेली होती त्या 20 मिनिटांमध्ये ते मला पहिल्याच जागेबद्दल सांगत होते. आणि नंतर ते इतकं बोलत होते की आम्ही साधारण 5 ते 6 तास आमची ही जी भेट आहे ती झालेली होती. आणि त्यातूनच ही जी लाईन आहे ती समोर आलेली होती. आणि मग ते स्लोगन अर्थात सगळीकडे सगळ्यांच्याच तोंडात बसलेलं होतं. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड त्यांची क्रेज जी आहे ती वाढलेली होती. पण हे सगळं घडत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला आम्ही तिकडे फिरत होतो किंवा ज्या वेळेला ते मला गुजरातबद्दल सांगत होते, तिथल्या जागांबद्दल सांगत होते, त्यावेळेला ते मला असंही म्हटले की मला माहिती आहे की मी खूप जास्त बोलतोय, पण आणि तुम्हाला हे सगळं अगदी 60 सेकंदांमध्ये बसवायचं आहे. तर तेव्हा मी त्यांना असं म्हणालो, म्हणजे तेव्हा पियुष पांडे त्यांना असं म्हणाले की तुम्ही जितकं जास्त बोलाल तितकं चांगलं आहे, कारण त्याच्यातलीच महत्त्वाची माहिती टिपणं हे माझं काम आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही मला पैसे देताय. सो त्यांचं असं एक मस्त इंटरॅक्शन त्यावेळेला झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अब की बार मोदी सरकार हे स्लोगन जे आहे ते आलं. त्याच्यानंतर मोदी है तो मुमकिन है हे स्लोगन जे होतं ते सुद्धा आलं. आणि त्याचबरोबर हे सगळीकडे पॉप्युलर झालं, ते आत्तापर्यंत सुद्धा वापरलं जात आहे. हे सगळं 2014चं होतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं की ज्या वेळेला मी हे स्लोगन लिहायचा विचार करत होतो किंवा त्यांच्यासाठी आम्हाला एक ॲड कॅम्पेन तयार करायचं होतं, तेव्हा आम्हाला एक सोपं ब्रीफ देण्यात आलेलं होतं की तुम्हाला आमच्या पक्षाचं नाही तर तुम्हाला नरेंद्र मोदी या व्यक्तीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्याप्रमाणे ॲड कॅम्पेन करायचं आहे. सो तेच त्यांनी केलं. आणि ते हेही म्हणाले की आम्ही कुठेही, म्हणजे आम्ही जे शब्द वापरले किंवा जी वाक्यरचना आम्ही केल्या त्या वाक्यरचना आम्हाला करता आल्या, कारण त्यांना माहिती होतं की त्यांना काय हवंय, आम्हाला भाषा माहिती होती, लोकांना काय दाखवायचं हे माहिती होतं. आणि आम्ही जे शब्द आणि वाक्य वापरली ती अगदी लोकांच्या बोली भाषेतली होती आणि त्याच्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचली आणि सगळ्या स्लोगन्सला हेच झालं. सो असा एक इंटरेस्टिंग प्रवास पियुष पांडे यांचा होता. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये ते एक दिग्गज मानले जातात आणि त्यांनी केलेलं काम हे सगळ्या तरुण पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.